मुंडेंनंतर आता धसांच्या कार्यकर्त्यांचे देखील कारनामे समोर आले आहेत। सतीश भोसले उर्फ हा खोक्याभाईनं अनेकांना मानुष मारहाण केल्याचंही समोर आलंय। मात्र आता त्यानं मुख्य प्राण्यांनाही सोडलेलं नाही असं दिसून येत आहे। आम्ही असं का म्हणतोय ते देखील आपण बघतोय। सतीश भोसलेनं एक दोन नव्हे तर हजारो मुख्य प्राण्यांची कत्तल केल्याचं समोर आलं। हरिण, काळवीट, ससे, मोरांचा त्यानं सरास जीव घेतलाय। प्राण्यांची कत्तल करणाऱ्या या भोसलेकडे वन विभाग आणि पोलिसांनी मात्र सपशेल कानाडोळा केल्याचं दिसतंय। ते हरणं धरीत असताना यांनी थोडे मोबाईलची शूटिंग वगैरे काढल्यामुळं अलीकडची जाळीची शूटिंग आली, पण पलीकडची शूटिंग आली नाही। ज्यात हरण मेन गुतलं होतं त्यामधली कसलीही शूटिंग आलेली नाही याच्यात। त्यांनी तो मोबाईल पण नेला आणि त्यानंतर त्यांनी हाना मारायला चालू केली। दोन गाड्या आल्या असता त्यांनी काय केलं, सतीश भोसलेनी डायरेक्ट येऊन सगळ्यांना आम्हाला दोघांना पण हाना मारायला चालू केलं। दहशतच आहे त्याची, पूर्ण तालुक्यामध्ये दहशत आहे। त्यांनी कमीत कमी 200चे हरणं वरती मारले असतील, काही मोर मारले असतील। तर सतीश भोसलेनं कुठं आणि किती प्राण्यांची कत्तल केलेली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सतीश उर्फ खोक्या भोसलेकडून हजारो प्राण्यांची कत्तल करण्यात आलेली आहे। आष्टी, शिरूर आणि पाटोदा परिसरात 200हून अधिक हरणांची त्यानं शिकार केली आहे। आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये 200हून अधिक सशांची त्यानं कत्तल केली आहे। सतीश भोसलेकडून आतापर्यंत 200 काळविटांचा जीव घेण्यात आलेला आहे। खोक्याभाईला मोरांच्या शिकारीचाही शौक होता। 50हून अधिक मोरांची त्यानं कत्तल केली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये काही सवाल आता उपस्थित झालेले आहेत। सामनं हे सवाल उपस्थित केलेले आहेत। हजारो प्राण्यांची कत्तल वन विभागाला माहीत कशी नाही? वन विभागातील अधिकारी कर्मचारी सतीश भोसलेवर मेहरबान कसे? खोक्याभाईच्या प्रतापाची माहिती असेल तर गुन्हा दाखल का केला नाही? गुंडगिरी करणाऱ्या सतीश भोसलेचा आका कोण? सतीश उर्फ खोक्याभाईला अटक कधी करणार?